आता बातमी आहे पुण्यातून दोन्ही राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात रात्री बैठक झाली। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबतची ही पहिलीच बैठक काल रात्री पुण्यामध्ये झाल्याची माहिती मिळते। महाविकास आघाडी नव्हे तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणूक लढवण्याची सध्या तयारी सुरू आहे अशी माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जागा वाटपाबाबत पहिली बैठक झाली। महाविकास आघाडी नाही तर फक्त दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची सध्या तयारी सूत्रांची माहिती। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागा मिळाव्यात अशी मागणी। अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 30 जागा देण्याची तयारी। अंतिम निर्णय अजित पवार आणि सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती। कालच्या बैठकीला अजित पवारांच्या पक्षाकडून सुभाष जगताप, सुनील टिंगरे उपस्थित होते। या बैठकीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विशाल तांबे आणि अंकुश काकडे उपस्थित होते। त्यानंतर एक मोठी बातमी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय आहे असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय। वरिष्ठांनी प्रशांत जगताप यांचे काही निर्णय समजून घ्यायला हवेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी फक्त निवडणुकीपुरती एकत्र असल्याचं देखील देशमुख म्हणाले असून आता एकत्र आलो म्हणजे कायमच एकत्र राहू असं नाही असं देखील अनिल देशमुख यांनी म्हटलंय। पक्षांनी पहिले ठरवलं की या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये त्या जिल्ह्यामध्ये जी राजकीय परिस्थिती आहे ती पाहून तुम्ही निर्णय घ्यावा असे अधिकार त्यांना जिल्हाध्यक्षांना दिले होते। आणि त्यानुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी एकत्र येत आहे आणि त्या पद्धतीने त्यांच्या वाटाघाटी चालू आहे। तिथे फक्त निवडणुकीपुरतं एक येणे आहे की भविष्याची नांदी आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणे? नाही, तशी कुठेही काही चर्चा नाही आहे। तर पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काँग्रेसनं एकला चलोरेचा नारा दिलेला आहे। पुण्यामध्ये दोन्ही पवार एकत्र आले तर आम्ही स्वतंत्र लढवू असं विजय वडेट्टीवार म्हणालेत। काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे पुण्याच्या बाबतीत। पुण्याच्या संदर्भात आम्ही ऐकलंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहे। त्यामध्ये आमची शरद पवार साहेबांच्या बरोबर बोलणं सुरू होतं, पण त्यामध्ये ते जर एकत्र येत असतील तर आम्हाला पर्याय नाही, आम्ही स्वतंत्र लढू।